पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय। तर आज या ठिकाणी विजयादशमी दसरा संपून जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं सैन्य सीमोल्लंघनासाठी बाहेर जात होतं, तशाच पद्धतीची छोटी मोहीम आम्ही श्री बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालय मच्छे या गावातून प्रतापगडच्या पायथ्याशी आज आहे. ही मोहीम ही छोटस अभ्यास दौरा करण्यामागचा हेतू हा की इथला भौगोलिक परिसर आणि इतिहासामधली सगळ्यात महत्त्वाची घटना, जणू काही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म ज्या घटनेतून झाला, तो अफझल खानचा वध, तो स्वराज्य गिळायला आलेला अफझल खान कोणत्या डोंगरावरती मारला गेला, ती भौगोलिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी हा एक छोटासा अभ्यास दौरा आम्ही आयोजित केला होता. त्याचा आज दुसरा दिवस. हे सगळं करण्यामागं आमचे केतन चौगुले मागील वेळेला त्याने मोहीम हिंदुस्थानच्या भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली याच वाटेने त्यांनी मोहीमला गेले होते आणि त्याच वाटेनं आम्हाला वाचनालयाच्या सभासदांना इथून घेऊन जायची खूप दिवसापासून त्यांची इच्छा होती आणि त्या वाटेनं आपण जात आहोत. आज आम्ही जनीचं टेंब नावाचं जे एक छोटीशी टेकडी होती, जिथं त्या हिरण्यकश्यपूला छत्रपती शिवाजी महाराजांनी फाडलं होतं आणि भारताला आणि हिंदुस्थानाला आणि जगाला दाखवून दिलं होतं की दहशतवाद असाच संपवला गेला पाहिजे म्हणून, तो जनीचं टेंब तिथं आहे. आणि तो भोरप्याचा डोंगर, तिथं इतिहासामध्ये उल्लेख आहे की त्या डोंगराला एक फेट्याचं रूप देऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड या किल्ल्याची बांधणी केली. तो किल्ला वरती दिसत आहे आणि ते जनीचं टेंब याच पट्ट्यावरती आहे. आणि जिथं आपण थांबलोय तिथं अफझल खानाची सैन्य आणि या जावळीच्या या झाडाझुडपांमध्ये, या जंगलामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होते. आणि इतिहासामधील ती घटना, अजरामर घटना, त्या अजरामर घटनेचे साक्षीदार व्हायला, तिथला इतिहास जाणून घ्यायला आणि माझ्या जीवाचं काही पण बरं वाईट झालं तरी चालेल, पण अफझल खान इथून जिवंत जाता कामा नये, हा सक्त आदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी जो मावळाण दिला होता, त्याच परिसरात आम्ही आलो आहोत. आणि इथून हे ज्या वेळेला हे गवत बघतो, ह्या गवताना जणू काही भाले फुटलेच या पद्धतीचं गवत आहे हे दिसत आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा कार्यक्रम करून जे काय त्यांनी वरती गेले, जे काय सिग्नल दिले आपल्या मावळ्यांना की यानंतर तुम्ही अफझल खानाच्या सैन्याला तुम्ही सोडू नका म्हणून, ते तिथून जे काय सुरुवात झाली तोडातोडीला अफझल खानाच्या सैन्याला, सतत 17 दिवस जवळजवळ 150 ते 200 किलोमीटरचा मुलुक जिंकून विजापूरच्या वेशीवरती जाऊनच हा संघर्ष, हा प्रतिशोध थांबला होता. एवढी मोठी घटना या परिसरातून सुरुवात झाली होती आणि याच परिसराला आज आपण भेट देत आहोत. मी भेट म्हणणार नाही, इथं नतमस्तक होण्यासाठी आलेलो आहोत. तो राहिला प्रतापगड. त्या प्रतापगडानं आपल्या कुशीमध्ये या हिंदुस्थानचं भविष्य सुरक्षित जपून ठेवलं. तो प्रतापगड आणि तो जनीचं टेंब म्हणजे इतिहासाला आणि जगाला दाखवण्यासाठी दहशतवाद कसा फाडला पाहिजे ते बघण्यासाठी आम्ही आज इथून प्रस्थान करत आहोत. तर चला आपण सर्वजण जाऊया आणि इतिहासामध्ये ज्या घटना या परिसरामध्ये घडल्या त्या घटना बघण्याचे आपण साक्षीदार होऊया. आणि सगळ्यात म्हणजे काय अभिनंदन आणि आभार या दोघांचं मानतोय. बाल मावळे या रे, तुमचं नाव सांगा रे. नाव सांग. माझं नाव स्वराज शरद पाटील. कितवीला आहेस? इयत्ता 8वीचा विद्यार्थी. माझं नाव सूर्यांशू संतोष जैनोजी. कितवीला आहेस? 7वी. तर हे 7वीचे आणि 8वीचे विद्यार्थी हा परिसर बघण्यासाठी आलेले आहेत. तर सगळ्यात अगोदर यांचं अभिनंदन, कौतुक आणि असंच इतिहासापासून प्रेरणा घ्या आणि तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हा. हे यशस्वी होण्यासाठीच इतिहास वाचलं गेलं पाहिजे, त्याला समजून घेतलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. एवढंच आजच्या या भेटीनं मी सर्वांना सुचवू इच्छितो. जय जिजाऊ.